घेऊन जाऊया. ते आपल्या सोबत आता आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोलजी. प्रश्न असा आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहात का मालक आहात असं विचारतात मेहबूब शेख, आणि अर्थातच त्याला संदर्भ आहे तो अजितदादांच्या वक्तव्याचा. तुम्ही काय बोलाल? मला पूर्वी तुम्हाला विनंती आहे माझी की नेहमीच्या डिबेटमध्ये काय होतं, आम्ही तिथे तुम्ही बोलवता, आमचा आदर करता, आम्ही पण येतो, पण पूर्ण बोलणं ऐकून घ्यावं. वाटल्यास मग दुसऱ्यांदा काय होतं, जे विरोधात गरळ ओकणारी लोक आहेत त्यांना दोन दोनदा संधी देतात, पण आमचं म्हणणं पूर्ण ऐकलं जात नाही. हे मी आता थोडीशी तुम्ही खंत तुम्ही व्यक्त करतो. हो, तुम्ही अगदी सलग बोला. मी बिलकुल थांबवणार नाही, दुसरं कोणीही थांबवणार नाही याची मी आता खात्री ऐका, देते तुम्हाला. मी तुमच्या डिबेटला उशिरा पोहोचलो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण उद्या स्वतः अजितदादांचा दौरा असल्यामुळे मला थोडं कामात होतो, त्यामुळे पहिल्यांदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो. दुसरं असं, शशिकांत शिंदे साहेबांची मी आता ही ऐकली त्यांची प्रतिक्रिया, कोर्ट ऑफ कंडक्ट होते म्हणून ते न्यायालयात जातील असं म्हणतायत. अजितदादांनी जे काही विधान केलं तो त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे ते मिश्किलपणे तसं विधान केलं. त्यानंतर स्वतः आजच्या एका सभेमध्ये त्यांनी त्याचा स्पष्टीकरण दिलं की ठीक आहे, काही लोकांना बाबा फारच माझं बोललेलं खूपच नसेल तर मी सांगतो की आम्ही विकास कामं म्हणून तुमच्या पाठीशी आहोत. दुसरं असं आहे की राज्याची तिजोरी, आता वडेट्टीवार ज्या मस्तवाल भाषेमध्ये बोलतायत की राज्याच्या तिजोरीचा कोणी मालक आहे का, कोणी बाप झाली आहेत का, ही यांची जी विरोधकांची मस्तवाल भाषा आहे ना, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या भाषेच्या संदर्भात असेल किंवा ही मस्तवाल भाषा असेल, या अशा पद्धतीनं एकतर विरोधकांना काहीतरी आयतकोलीत हवं असतं, जाणीवपूर्वक विधानाचा विपर्यास करायचा. त्यातल्या त्यात अजितदादांच्या गाजणाऱ्या सभा, अजितदादांच्या होणाऱ्या सभा, अजितदादांवर असणारा विश्वास, महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांवर, स्वतः बावनकुळे साहेबांचे वक्तव्य मागून मोडून तोडून दाखवलं, पण तुमच्या बापाची तिजोरी आहे का, तुम्ही मस्तवाल झाले, अशा प्रकारची जी मगरुरीची भाषा आहे ना, या मस्तवाल लोकांना आम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर देता येतं, पण आम्ही काही गोष्टीचा शिष्टाचार पाळतो. हा, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विरोधकांना जरूर अधिकार आहे, पण निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग होत असेल तर अजितदादा त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे नेहमी बोलले. अनेक नेते बोलत असतात, फक्त अजितदादांचं नाव असल्यामुळे त्याला ग्लॅमर येतं. आणि आता अजितदादाच्या पंखाखाली वाढलेली पिलावळ जर त्यांच्यावर तोंडसुख घेत असेल तर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळे अजितदादांवर बोलण्यापूर्वी आपलं थोबाड एकदा आरशात बघावं आणि नंतर अजितदादांवर टीका करावी. दादांनी कुठलंही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असं वक्तव्य केलेलं नाही, कुठलंही मतदारांना आमिष दाखवलेलं नाही, त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे ते बोललेले आहेत. त्यामुळे तिजोरीच्या चाब्या कोणाकडे आहेत, चाबीचा मालक कोणाकडे आहे, हे काही जे सातत्याने मीडियामध्ये दाखवलं जातं, तिजोरीचा अधिकार हा जनतेला असतो. जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे, विकास कामासाठी वापरला गेला पाहिजे. आणि मी जर निवडणुकीमध्ये माझा पक्ष उभा असेल तर साहजिक आहे ना, मी सांगेल ना की आमच्या हातात जर सत्ता आली तर आम्ही विकास कामं करू, आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ, हे तर सांगणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग काय सांगणार, आता काँग्रेस सारख्या भंगार गाडीला काही कोणी विचारत नाहीये. सध्या काँग्रेसची परिस्थिती तशीच आहे आणि तुतारीची पण परिस्थिती तशी आहे. अमोलजी, ह्याच भाषेमध्ये हे मत मांडलं गेलं होतं असं वाटतं तुम्हाला? यांनी घेऊन फक्त चालवलं, पण आता मनसेच्या संदर्भातल्या यांच्या भूमिका बघा. म्हणजे अशा दुतोंडी लोकांपासून सावध आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचं काम करतोय. अजितदादाचं कुठलंही विधान चुकीचं नाहीये. पण अमोलजी, तुम्ही ज्या शब्दामध्ये आता या गोष्टी सगळ्या मांडलेल्या आहेत त्या शब्दामध्ये अजितदादांनी हे मांडलेलं होतं का, आणि त्याचा अर्थ बाहेरून तसाच निघतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, मी जे मांडलं अजितदादांचं भाषण तुम्हीच एबीपी माझ्यावर दाखवलं. आता त्याच्यामध्ये काय म्हणलं की बाबा माझ्यावर कॅमेरे असतात चौफेर, मी असं बोललो की बघा अजितदादा असं बोलले, अजित पवार असं बोलले, आणि नंतर दादांनी सांगितलं का बाबा तुम्हाला हा शब्द आवडला नसेल तर मी स्वतः म्हणतोय की आता विकास कामाकरता मी तुमच्या पाठीशी आहे. आज मुख्यमंत्र्यांची हिवरखेडमध्ये सभा होती, तिथं माननीय मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं की नगर परिषदमध्ये जर निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला साधारणपणे तुमच्या विकास कामांना आम्ही गती देऊ. त्याच्यात चुकीचं काय आहे, याच्यात कोणतं आमिष दाखवणं आहे? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे कसं होऊ शकतं? हे शशिकांत शिंदे साहेब, खरं तर शशिकांत शिंदे साहेबाला चर्चेत बोलवायला पाहिजे होतं. मग चर्चेत सुद्धा तोलामोलाची माणसं असली की थोडी वैचारिक चर्चा होते. जर तशी चर्चाच नसेल, जाहीर सभेमध्ये राजाची तिजोरीची किल्ली माझ्या हातात आहे असं म्हणणं म्हणजे मतदारांना कुठेतरी दबावाखाली आणणं, असं तुम्हाला नाही का वाटत? कुठं दबावाखाली म्हणजे आमिष कुठं दाखवलंय? त्याच्यामध्ये कुठं आमिष दाखवलंय? तिन्ही पक्ष प्रमुखांना आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार असतो. कुठल्याही प्रकारचा आमिष दाखवल्या गेलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग झालेला नाही. फक्त विधानाचा विपर्यास करणं एवढं विरोधकांचं काम आहे, ते विरोधकांनी प्रामाणिकपणे केलंय. बरं.
नवनाथजी, एकंदरीतच हे वक्तव्य अजितदादांनी केल्यानंतर भाजपच्या कुठल्याही मंत्र्यांनी त्याचं खंडन करण्यापेक्षा किंवा त्याच्यावरती टीका करण्याच्या ऐवजी तीच तळी कुठेतरी उचलून धरून आणखीन त्याच्या पुढे ओढलेली दिसते. म्हणजे कुठेतरी निवडणुका आल्या की एकतर निवडणुकीच्या आधी कुठल्या तरी वैध पद्धतीने कुठलं तरी आमिष दाखवणं किंवा अशा पद्धतीने आमिष दाखवणं, हेच पर्याय आता उरलेले आहेत का पार्ट्यांकडे, पक्षांकडे? पूर्वी जी निधी देतो म्हणणं किंवा विकास करतो म्हणणं याच्यामध्ये कुठेही आमिष नाही. प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा सादर करण्याचा अधिकार असतो. त्याच्यामध्ये आम्ही रस्त्याचा विकास करू, आम्ही गावामध्ये पाणी योजना आणू, आम्ही रस्ते, गटर, वॉटर मीटर या सगळ्या योजनांसाठी एक जाहीरनामा असतो. जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो. याच्यात कुठेही मतदाराला आमिष नसतं. निवडणूक आयोगाच्या सगळ्या नियमांचं पालन करून अशा जाहीरनामा सादर केला जातो. त्याच्यामध्ये आम्ही एवढ्या कोटीचा निधी देऊ, तेवढा रस्ते विकास करू, एवढं गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना असू, अशा प्रकारचं आश्वासन सगळेच देत असतात. त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही. परंतु तुम्ही जर अमुक एका पक्षाला मत दिलं नाही तर तुम्हाला निधीच मिळणार नाही असा अर्थ होता त्या विधानाचा. असं वक्तव्याचा विपर्यास केला जातो. निधी हा प्रत्येक नगरपालिकेला मिळतो, पंचायत समितीला मिळतो, नगरपंचायतीला मिळतो. प्रत्येकाला त्याच्या वाटेनुसार निधी मिळत असतो. असं कोणीही निधी थांबवू शकत नाही. अजितदादांच्या वक्तव्याचाही तो अर्थ नव्हता. मुळामध्ये जाहीरनामामध्ये आश्वासन देणं किंवा सभेमध्ये जाऊन आश्वासन करणं हे राजकीय पक्षाचं कामच असतं की आम्ही तुमच्या गावाचा विकास करू, आम्ही तुमच्या गावामध्ये आम्ही योजना आणू. आपला बघा, केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी सरकार आहे आणि अशाच पद्धतीनं स्थानिक पातळीवर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार आला तर ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून गावचा गाडा, नगरपंचायतीचा गाडा, नगरपालिकेचा गाडा चांगल्या पद्धतीने हाकला जाऊ शकतो. पण या ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या मध्ये सुद्धा आज अजितदादांनी म्हणजे आधी असं वक्तव्य केल्यानंतर चंद्रकांतदादांनी पुढे जाऊन असं वक्तव्य केलं की तिजोरीची चावी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा मालक आमच्याकडे आहे. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला विपर्यासच म्हणायचा कुठेतरी या मताचा सुद्धा? दादांचं वक्तव्याचा अर्थ तसा नव्हता. दादांचं म्हणणं होतं की तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादाकडे असतील तरी निधी देणारे देवेंद्रजी आहेत, देवेंद्रजींच्या सहीनं निधी मिळते. त्यामुळे एखाद्या गावामध्ये आपल्याला निधी द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार आलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं गावाचा विकास करता येऊ शकतो, हाच त्याचा अर्थ आहे. फक्त त्या अमोलजी, पटतंय काय तुम्हाला? म्हणजे अजितदादांकडे फक्त चावीच आहे आणि निधी देण्याचा अधिकार आहे तो मुख्यमंत्र्यांना. पटतंय का तुम्हाला? महायुतीमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत. अजितदादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. कॅबिनेटमध्ये निधी देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो आणि मुख्यमंत्री अर्थमंत्री मिळूनच पुढच्या निधी नियोजनाचा सगळा बैठकीत निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे अजितदादांनी केलेलं विधान हे विधान काही इतकं जे तुम्ही सगळे विरोधक पेरतायत की गंभीर विधान आहे, याची दखल घेतली पाहिजे, मिश्किलपणे केलेलं त्यांनी विधान आहे. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत दादा पाटलांनी जे काही उत्तर दिलं ते सुद्धा मिश्किलपणाचा एक भाग आहे. त्यांनी म्हटलं की बाबा हो, तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्यात असतील तर मग राज्याचे मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे, साधारणपणे आम्ही म्हणतो ना, आम्ही पण भाषणामध्ये मी पण स्वतः म्हणतो प्रचार सभेमध्ये की राज्याचे मुख्यमंत्री जरी देवेंद्रजी असतील तरी तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे आहेत आणि वस्तुस्थिती आहे ते अर्थमंत्री नाही आहेत का? ठीक आहे अमोलजी, आपली वेळ संपत आलेली आहे आणि एकंदरीतच या विषयावरती तुम्हा दोघा पक्षांची एकवाक्यता आहे, तुम्हा दोघांची एकवाक्यता आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसते. पण अर्थात मतदारांना काय वाटतंय ते आपल्याला मतदानाच्या वेळी आणि निकालाच्या वेळीच कळेल. धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल. आणि त्याचबरोबर या वक्तव्यांबद्दल आत्ता महाराष्ट्राला काय वाटतं हे जाणून घेऊया. आपल्या प्रश्नाचा कौल आपण जाणून घेऊया कॉल सेंटरला.